12वी नंतर मेडिकल क्षेत्रात ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नीटची परीक्षा घेण्यात येते। यावर्षी नीट परीक्षेचा निकाल लोकसभा निवडणुकीच्या निकाला दिवशीच म्हणजे 4 जूनला जाहीर झाला होता। या परीक्षेमध्ये तब्बल 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले होते, त्यामुळे राज्यभर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत। आज याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी शहरातील क्रांती चौकात जोरदार निदर्शने केली आहेत। 14 जूनला लागणारा निकाल हा 4 जूनला का लावला असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे। जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण आहेत त्यातील काही ठराविकच विद्यार्थ्यांना बोनस मार्क देण्यात आले आहेत। 600 गुण असणाऱ्या विद्यार्थ्याला 20,000च्या वर रँक मागील वर्षी असायचा, मात्र यावेळी तेवढेच गुण असणाऱ्या विद्यार्थ्याला 60,000हून अधिक रँक देण्यात आल्याचा आरोप देखील या आंदोलनस्थळी बसलेल्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे। त्यामुळे ही परीक्षा परत घेण्यात यावी याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे। आणि काय मागणी आहे? NTA जे रिझल्ट डिक्लेअर केले यावेळेस ते खूप शॉकिंग रिझल्ट्स आहेत, जो की बिलकुल एक्सपेक्टेड नव्हता। रँकिंग खूप हाय गेली आहे, तर जे काही स्कॅम वगैरे झाला असेल त्यांनी ते क्लिअर करावं। माझी अशी इच्छा आहे की रिझल्ट्स रिपब्लिश करावे त्यांनी, किंवा ज्या सेंटर्सवरती काही घडलं आहे चीटिंग वगैरे त्यांनी एक्झाम घ्यावी आणि मग सगळे एकत्र करून परत रिपब्लिश करावे रिझल्ट। तुला मार्क्स किती आहे या परीक्षेत? माझे मार्क्स 604 आहे। काय ना तरी तू अभिषेक जगदाळे। काय ना अभिषेक जगदाळे ऑलरेडी एक रिपीटर आहे। तुला परीक्षेत किती मार्क मिळाले? आणि मला 580 मार्क्स येत आहे आणि माझा रँक 1 लाखाच्या वर चालला। जेवढे तर सीट्स नाही आपल्याला माहिती आहे, आणि हे सगळं जे झाले ते स्कॅममुळे झाले, कारण की मागच्या वर्षी ह्या मार्क्सवर मला कॉलेज भेटलं होतं, तर मला अपेक्षित होतं की भेटायला पाहिजे होतं, पण रँक जेव्हा बघितला तेव्हा तर मग काही खरं नाही आहे मार्क्स, आणि मी ऑलरेडी एक रिपीट होतं, माझं आणखी 1 वर्ष वाया जातं त्याच्यावर। तर मला वाटतं की यांनी काहीतरी करायला पाहिजे याच्यावर, ते जे ग्रेस मार्क्स त्याच्यावर काय केलं पाहिजे, त्यांची परत एक्झाम घ्यायला पाहिजे, तर आमचंसुद्धा परत रिझल्ट किंवा रिनीट काहीतरी करायला पाहिजे। आमचं 1 वर्ष वाया नाही झालं पाहिजे आणखी। काय नाव? माझं नाव रोहन पठाडे। NTA लावलेला हा जो निकाल आहे, या निकालाविरुद्ध संपूर्ण देशभरातून आक्षेप घेण्यात येत आहे। एक तर तुम्ही 14 तारखेचा निकाल 4 तारखेला एवढ्या घाई गडबडीत कशामुळे लावला, हीच प्रश्नाची सुई सध्या NTA आहे। दुसरं, बोनस मार्क विद्यार्थ्यांना 1600 विद्यार्थ्यांना तुम्ही बोनस मार्क का दिले, कशाच्या धर्तीवर दिले? तुम्ही जर कॅटच्या परीक्षेच्या धर्तीवर दिले असाल तर ती एक ऑनलाईन एक्झाम आहे, तुम्ही ऑफलाईन एक्झामला कोणते निकष लावून ते एक्स्ट्रा मार्क दिले, ज्याचा बेनिफिट एका स्पेसिफिक वर्गालाच झालेला आहे 1600 मुलांना। मग पूर्ण देशभरामध्ये असे बरेच विद्यार्थी आहेत, त्यांनासुद्धा लेट पेपर भेटलेला आहे, मग त्यांच्यावर हा अन्याय का, की त्यांनी त्याच्याविरुद्ध आवाज उठवला नाही म्हणून त्यांचं नुकसान करायचं? महाराष्ट्रातले किंबहुना संभाजीनगरमधले असे खूप सफरर विद्यार्थी आहेत की 615 मार्कांना मागच्या वर्षी जिथे 20,000 रँक असायचा तिथे त्या विद्यार्थ्याचा रँक 60,000वर गेलेला आहे, म्हणजे 40,000नी रँक पुढे गेलेला आहे। म्हणून त्या विद्यार्थ्यांना 2 ते 3 वर्ष प्रचंड मेहनत घेऊन अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये तयारी करून तो विद्यार्थी आज जर मेडिकलला लागण्याचे स्वप्न त्याचं पूर्ण होणार होतं, आणि ते स्वप्न तुमच्या चुकांमुळे जर पूर्ण होत नसेल तर याला संपूर्णतः NTA जबाबदार आहे। NTA दरवर्षी काही ना काही घोळ ह्या परीक्षांमध्ये करत असतं। जेव्हापासून NTA एक्झाम आलेली आहे, दरवर्षी प्रश्नांमध्ये चुका निघतात। तुम्ही वर्षभरामध्ये 200 प्रश्न नीट काढू शकत नाहीत, तुम्हाला फक्त 200 प्रश्न ॲक्युरेट आणि चांगले व्यवस्थित आन्सर असलेले काढता येत नाही। तुम्ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळताय। विद्यार्थी पूर्ण भारतभरातून संपूर्ण ताकदीने 100% देऊन सगळा पैसा पणाला लावून 11वी 12वीची परीक्षा देतात, नीटची JEEची परीक्षा देतात, आणि ह्या परीक्षांबाबत नेहमी दरवर्षी तुमचे काही ना काही घोटाळे असतात। आणि आजचा हा जो यावर्षीचा नीट 2024चा निकालाचा हा सगळ्यात मोठा स्कॅम आहे। विद्यार्थ्यांना यामध्ये न्याय मिळाला पाहिजे, आणि हा न्याय मिळण्यासाठी साकार PCMB प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांसाठी उभं राहणार आहे आणि याच्या विरोधात आवाज उठवणार आहे। माझं नाव यशवंत चव्हाण, साकार PCMB डायरेक्टर। अभिजित पेशकार माझ्यासोबत साकार PCMBची पूर्ण टीम आहे। इथे आम्ही यासाठी प्रदर्शन करत आहोत की यावर्षी NTAने जो निकाल लावलेला आहे तो आम्हाला खूप गंभीर आणि खूप चुकीचा असं वाटत आहे। पूर्ण देशामध्ये ह्याच्याबद्दल विरोध होत आहे, निषेध होत आहे। तर त्याच्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकामध्ये आम्ही ते सगळे जमलेलो आहात। आमचे विद्यार्थी आहेत, हे सगळे विद्यार्थी कोण तुम्हाला मी सांगतो, हे सगळे विद्यार्थी रिपीटर विद्यार्थी आहे। ह्यांचे ऑलरेडी 2-2, 3-3 वर्ष रिपीट झालेले आहेत, आणि ह्या बिचाऱ्यांना असं वाटतं की आपलीच चूक आहे। यांना हे माहीतच नाही की स्कॅम झालेला, आणि हे बिचारे पुन्हा एकदा अभ्यास करण्यासाठी घातलेले आहेत। यांच्यापैकी एक मुलगा 570वाला आहे, त्याचे आईवडील भाजीपाला विकतात, तो मुलगा पुन्हा रिपीट करतो, त्यांना 570 मार्क पडलेले आहेत। त्या मुलाला ह्या वर्षी MBBSचं सीट हे भेटलंच पाहिजे होतं, पण तो बिचारा पुन्हा रिपीट करत बसला, तिथे बसलेला आहे तो मुलगा।
आणि त्या मुलाला यावर्षी सीट मिळवून देण्यासाठी आम्ही साकार PCMBचे सगळे शिक्षक सगळेजण इथे आहोत आणि मी निवेदन करतो पत्रकारांना, पालकांना, शिक्षकांना, NTA की प्लीज एक्झाम पुन्हा एकदा जर घेता आली तर घ्या. जर घेता नाही आली तर ॲटलिस्ट जे लोक म्हणजे ज्यांनी चुका सफरर आहेत त्यांना काहीतरी न्याय मिळून द्या. ज्यांनी चूक केली त्यांना काहीतरी शिक्षा द्या. पण कृपया लवकरात लवकर हा निर्णय लावा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक वर्षी काय होतं, नीटची एक्झाम पुन्हा होते किंवा काहीतरी होतं आणि त्यांनी ना मुलांची 2-4 वर्ष वाया, 2-3 महिने वाया जातात, निकाल पोस्टपोन होत राहतो आणि MBBSचे जे फर्स्ट इयरचे ॲडमिशन आहे ते लेट होतात. त्यामुळे त्या फर्स्ट इयरमध्ये गेलेल्या मुलांचं सुद्धा नुकसान होतं. तर हे सुद्धा NTAने दखल घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर ह्याच्यावरती काहीतरी आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे. नीटचा निकाल हा 14 तारखेला लागणार होता, पण त्यांनी 4 तारखेला लावला. नेमकं कारण काय असू शकतं? सर, इलेक्शनचे रिझल्ट लागले होते, लोकांना माहिती आहे पूर्ण फोकस हे इलेक्शनवर असणार आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की 4 तारखेला हा छापून टाकला. लोकांना असं वाटेल की अरे लागून गेला रिझल्ट, पण जेव्हा हळूहळू गोष्टी आल्या तेव्हा लोकांना कळालं हा स्कॅम होता. लोकनायक न्यूज